ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा. सर्व भक्तांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. मित्रांनो, मी 155 नंबरचा व्हिडिओ तयार करत आहे आणि याच्यामध्ये पुण्यातले एक भक्त श्रीयुत संजय अमिनकर अभिनकर यांचा मी अनुभव आपल्याला कथन करायला हे करतोय. अभिनकर हे मला वाटतं बांधकाम व्यवसायात सध्या काम करत होते आणि त्यांनी गुरुवाणी गुरुगौरिका पुष्पचारमध्ये गुरुचरणाचा आश्रय मिळाला हा एक लेख 200 ते 208 पानावर लिहिलेला आहे आणि तो प्रसिद्ध झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने आज मी तुमच्याशी त्यांना जे अनुभव आलेले आहेत त्याबद्दल मी बोलणार आहे. संजय अमिनकर यांचा गुरुचरणाशी संबंध कसा आला तर ती एक कथा अशी आहे की आमच्या गुरुदेवांचे एक भक्त नगरमधले भाऊसाहेब ठाणेकर या अमिनकर यांचे श्वसूर आहेत. म्हणजेच भाऊसाहेब ठाणेकरांची मुलगी अमिनकर यांना दिलेली आहे आणि तो जो काही नातेसंबंध जुळला त्यावेळेस जुळतानाच भाऊसाहेबांनी आपल्या नूतन जावयास गुरुचरणाशी नेलेलं होतं दर्शनाला. म्हणजे 94मध्ये त्यांचं लग्न ठरलेलं होतं आणि डिसेंबरमध्ये त्यांचं मे 94 लग्न ठरलं. डिसेंबरमध्ये लग्न व्हायचं होतं आणि मधल्या काळात ऑगस्ट महिन्यामध्ये अमिनकर हे त्यांच्या मामांकडे गेले होते आणि मामाई सावेडीला राहतात आणि भाऊसाहेब दरोडे हे मामांच्या समोर राहतात आणि त्या माध्यमातनं त्यांना कळलं आणि मग ते भाऊसाहेब ठाणेकर त्या ठिकाणी आले आणि मग त्यांनी जेवायलाही बोलवलं आणि महाराजांच्या दर्शनाला चला म्हटले. आता अमिनकर यांचा जो पूर्वीचा स्वभाव होता तो काही फार आस्तिक होता, अशातला काही भाग नव्हता. नास्तिक नव्हते ते, पण आस्तिक होते असं नाही. फार काही देवदेव वगैरे करत होते असं काही नव्हतं. आणि उलट त्यांना महाराज बाबा असं काही म्हटलं की ते त्यांना आवडायचं नाही, कारण अंगात येणं, गंडा दोरा ताईत अशा गोष्टींना त्यांचा विरोध असायचा. पण आणि बाकीचं काही कळत पण नव्हतं ना. काय असं लग्न नुकतं ठरलं याचा अर्थ तारुण्य आहे काय, आणि यौवनात या सगळ्या गोष्टी काय आपल्याला कळत नसतात. त्यामुळे त्यांना काही माहीत नव्हतं. पण आणि तसे घरातले संस्कार पण नव्हते काय. पण मग आता भाऊसाहेबांनी तिथे ठरवलं. भाऊसाहेबांनी जी देवस्थानमधली शिस्त आहे ते त्यांना सगळं सांगितलं. पट्टा चालणार नाही, चामड्याचं काही ठेवायचं नाही, आमकं हातपाय धुवा, आमकं करा, सगळं ते झालं. आणि त्या परिसरात गेल्यानंतर आपलं दत्तात्रय निवासामध्ये गेल्यानंतर त्यांना साधारणपणे जे काही दिसलं त्याच्यावरून त्यांना असं वाटलं की हे महाराज फार मोठे दिसत आहेत बाबा. आणि मग ते आतमध्ये गेले. आतमध्ये देवाऱ्यामध्ये देवांचं दर्शन घेतलं तर देवाऱ्यामध्ये त्यांना त्रयमूर्ती जी आपली आहे दत्तात्रयांची त्याचं दर्शन झालं. आणि मग झटक्यात त्यांच्या असं लक्षात आलं की हे तर दत्तात्रयांचं मंदिरच आहे. आणि मग त्यांना थोडं बरं वाटलं, कारण दत्तदेवतेबद्दल सर्वसामान्य व्यक्तीला एक ओढ असते, तशी ओढ त्यांना पण होती. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना जरा बरं वाटलं. आणि बरं वाटल्यानंतर त्यांनी दत्तात्रयांचं दर्शन घेतलं आणि एवढं त्यांना उत्सव आलं, मन भरून आलं की त्यांच्या नयनातनं अश्रू व्हायला लागले. म्हणजे पहिल्याच भेटीत ते अजून गुरुदेवांकडे गेले पण नव्हते. देवाऱ्या समोरच्या देवापुढे उभं राहून ते प्रार्थना करत होते आणि त्या देवाऱ्यातल्या देवाला बघून, म्हणजे दत्त महाराजांना बघून त्यांनी एक संकल्प सोडला की आजपासून मी नॉनव्हेज सोडलं आणि तुम्ही माझ्या आईचा दमा बरा करा, असं ते त्या दत्तात्रयाच्या मूर्तीसमोर म्हणले. मग त्याच्यानंतर तिथे त्यांना बराच वेळ लागला आणि भाऊसाहेबांनी त्यांना थोडं हलवलं आणि म्हणे चला आता गुरुदेव खालच्या खोलीत बसलेले, आपण दर्शनाला जाऊ. आणि मग त्या ठिकाणी तिथे दर्शनाला गेले आणि त्यांनी गुरुदेवांचं दर्शन घेतलं. पहिल्याच दर्शनात ते थोडे भारावून गेले आणि
गुरुदेवांच्या समोर त्यांना काही बोलायचं काही धाडच झालं नाही. पण ही गुरुदेवांच्याकडे एक फार मोठी शक्ती आहे, काहीतरी वेगळं आहे असं त्यांना ते जाणवलं. त्यानंतर हे पहिलं दर्शन झालं. त्याच्यानंतर त्यांचा विवाह वगैरे झाला. मग त्याच्यानंतर 2-3 वर्ष काही दर्शनाचा योग आला नाही. आणि मग 97 साली ते एकदा देवस्थानमध्ये परत दर्शनाकरता म्हणजे सासऱ्यांकडे गेल्यावर देवस्थानमध्ये दर्शन आले. आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या भाऊसाहेब ठाणेकर यांना सांगितलं, की माझ्या मातोश्रींना दम्याचा खूप त्रास आहे. तर हा जो दम्याचा त्रास आहे, तर त्याबाबत काही गुरुदेवांना सांगावं का काय? तर महाराज भाऊसाहेब म्हणले, तुम्ही बोला त्यांच्याशी. पण हे म्हणले, नाही मला काही बोलता येणार नाही, तुम्हीच बोला. आणि मग भाऊसाहेबांनी ते सगळं जे गाऱ्हाणं आहे ते गुरुदेवांच्या कानावर घातलं. आणि मग गुरुदेवांनी त्यांनी सांगितलं, की एक भांडं घ्यायचं, त्या भांड्यामध्ये सुवर्ण टाकायचं, ते पाणी भरपूर उकळायचं आणि ज्या ज्यावेळेस त्यांना पाणी प्यायचं असेल तेव्हा ते कोंबट पाणी त्यांना प्यायला द्या, माझं लक्ष आहे. आता हा उपाय सांगितल्यानंतर या अभिनकर कुटुंबाने तो अत्यंत श्रद्धेने केला. अत्यंत श्रद्धेने केला. आणि त्या ठिकाणी त्यांच्या मातोश्रींचा दम्याची औषधं हळूहळू कमी झाली आणि एक वर्ष 1.5 वर्षात पूर्ण दमा गेला. नाहीतर दरवर्षी त्यांना 2दा ते 3दा ॲडमिट करावं लागायचं. पण हा सगळा त्रास गुरुदेवांच्या आशीर्वादाने पूर्णपणे गेला. म्हणजे आता जे गुरुदेवांनी सांगितलं आहे, की सुवर्णाचं पाणी प्या. तर एक मी तुम्हाला सांगतो, की गुरुदेव जेव्हा असे काहीतरी उपाय कोणाला सांगत असत, तर तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं आहे, की मी जे उपाय सांगतो तेव्हा त्याबरोबर शक्ती देत असतो. तो उपाय काय आहे हे फार महत्त्वाचं नाही आहे. पण त्या उपायावर आमची शक्ती दिलेली असते, ती शक्ती ते काम करत असते. त्यामुळे असे उपाय हे आता हे पुस्तक वाचून असा कोणी उपाय केला तर त्याला म्हणजे इतरांनी आंबेडकरांच्या आईला असा उपाय आला तुम्ही करा असं कोणीही सांगण्याचा प्रयत्न करू नये कोणालाही. कारण तो अधिकार तुम्हाला मला नाही, तो अधिकार फक्त श्रीगुरूला आहे. आणि त्यांनी सांगितलं तर त्याची शक्ती देतात. पण स्वतः एखाद्या भक्तानी, अडचणीतल्या भक्तानी हे वाचला अनुभव आणि त्यांनी श्रद्धेने जर हे सुरू केलं स्वतःहून, दुसरं कोणी सांगायचं नाही, माझ्यासारख्या माणसाचं सांगायचं नाही, पण त्यांनी स्वतःहून जर तो उपाय केला तर कदाचित त्याला यश पण येऊ शकेल. कारण तुम्ही जेव्हा असं एखाद्याचा अनुभव वाचता आणि तो उपाय करायला जाता तेव्हा साहजिकच तुम्ही त्या सद्गुरू मूर्तीला हात जोडता आणि मग ते करता. हा तुमच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे तिथं त्याला कदाचित ते यश येऊ शकेल. म्हणजे मी तर म्हणेल 99% येईल. पण माझ्यासारख्या कुठल्या विद्वान माणसांनी असे उपाय कोणालाही सांगायचे नाहीत. हे माझी सर्व भक्त मंडळींना कळकळीची विनंती आहे. बऱ्याच वेळा प्रसार सेवेला जाणारी मंडळी अशा तऱ्हेने काहीतरी सांगत असतात, तर तो सांगण्याचा आपला अधिकार नाही आहे. तो अधिकार सद्गुरूंचा आहे आणि त्याच्याबरोबर ते शक्ती देत असतात. पण श्रद्धेने कोणी केलं तर त्याला उपाय होऊ शकतो. हा एक म्हणजे त्यांचा हे आहे ना. दुसरा एक जो अनुभव आहे की आपल्या गुरुदेवांचं स्वरूप आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने एक अनुभव आहे. या आंबेडकरांना एकदा एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये गुरुदेव खालच्या खोलीत बसलेले आहेत आणि गुरुदेवांच्या चरणाजवळ त्यांचे सासरे समोर बसलेले आहेत, हेही बसलेले आहेत, आंबेडकर बसलेले आहेत. आणि गुरुदेव एकदम म्हणले, का जोशी बऱ्याच दिवसांनी आलात? आता आंबेडकरही बऱ्याच दिवसांनी आले होते, हा भाग वेगळा आहे. पण का जोशी बऱ्याच दिवसांनी आलात असं गुरुदेवांनी त्यांना विचारलं. आणि ह्यांनी सांगितलं की महाराज मी जोशी नाही, मी संजय अभिनकर आहे, भाऊसाहेब ठाणेकरांचा जावई आहे. आणि महाराज हसले आणि ते स्वप्न तिथं संपलं. त्यानंतर त्याच रात्री त्यांना एक दुसरं स्वप्न पडलं. त्या दुसऱ्या स्वप्नामध्ये त्यांना असं दिसलं की एक छोटीशी खोली आहे, ती सारवलेली खोली आहे आणि तिथं साधारण 20-25 6-6.5 फूट उंच असे गुरुदेव आहेत
आणि भिंतीवर एक दत्तात्रयांचा फोटो आहे आणि गुरुदेवांच्या हातात एक पंचारती आहे आणि गुरुदेवांच्या चरणाजवळ हे बसलेत आणि गुरुदेवांना पाहतायत आणि त्यांना असं दिसलं की गुरुदेव दत्तात्रयाची तिथं आरती करत आहेत, आरती ओवाळत आहेत आणि स्वप्न संपलं. या दोन्ही स्वप्नामध्ये श्रीगुरु म्हणजेच आपले सद्गुरू परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज या अभिनकर यांच्या स्वप्नात आले. शंकराचार्यांनी मागेच सांगितलेलं आहे, त्यांच्या जीवितकालात सांगितलेलं आहे की स्वप्नसृष्टी मिथ्या आहे. तुम्ही जे काही विचार करता ते तुम्हाला रात्री स्वप्नात दिसू शकतात. पण त्यांनी सांगितलंय की आपले सद्गुरू जर स्वप्नात आले तर ते फक्त खरं असतं. सद्गुरू किंवा आराध्य दैवत जेव्हा तुमच्या स्वप्नात येतं ते मात्र खरं असतं. म्हणजे हा स्वप्नात सद्गुरूंना जो जाण्याचा अधिकार आहे तो श्री शंकराचार्यांनी इथे मान्य केलेला आहे. आणि मग आता हे स्वप्न त्यावेळेस झालं, त्याचा काही त्यांना फार अर्थ लागला नाही, पण तो अर्थ त्यांना पुढे लागला 16-17 साली. त्या अमृतखंडाचं वाचन करीत असताना सद्गुरूंनी असं एका ठिकाणी सांगितलंय की गुरुदेवांच्या याच अवतारामध्ये तुमच्या मागच्या जन्मी जर तुम्ही त्याच गुरुचरणाजवळ असाल आणि या जन्मी पुन्हा त्याच चरणाजवळ आलात तर ते तुम्हाला मागच्या जन्मातील नावाने हाक मारतात. म्हणजे बघा परिस्थिती कशी आहे की यांचा मागचा जन्म आणि श्रीगुरूंचा मागचा जन्म, या जन्मात जर ते गुरु शिष्य असतील आणि परत या जन्मात परत गुरु शिष्य झाले असतील तर कदाचित मागच्या नावाने हाक मारतात. आपल्या सद्गुरूंचा अधिकार मोठा होता. आपल्या सद्गुरूंनी आपल्याला बघितल्यावर त्यांना 3-3, 4-4 जन्माची आपला सगळा इतिहास कळत होता आणि कुठल्या गुरु परंपरेतनं हा आलाय, पूर्वी कुठल्या गुरु परंपरेतनं हेही त्यांना माहिती होतं. तर त्या अनुषंगाने त्यांनी अमीनकरांनी हा अर्थ काढलाय की मी देखील त्यांच्या म्हणजे त्यांच्या पूर्वजन्मात माझ्या पूर्वजन्मात त्यांचा भक्त असला पाहिजे आणि म्हणून मला त्यांनी दोषी नावाने हाकललं. हा जो अभिनकरांनी तर्क काढलाय तो 100% मला बरोबर वाटतो. कारण आपल्याच आता म्हणजे मी आता सांगितलं की आपल्या सद्गुरूंना आपल्या 2-3 जन्माची माहिती असायची. समोर व्यक्ती आली की त्यांना ते कळायचं. 2-3 जन्म काय 10 जन्माचंही कळत होतं त्यांना. पण असं जेव्हा ते बघत होते असे अनुभव त्यांनी आपल्याला सांगितलेत का, कोणाला आलेत का? तो होय, श्रीकांत निसळ जे आपले गुरुदेवांचे भक्त होते, अनन्य भक्त होते, त्यांची गुरुदेवांकडून त्यांच्याकडनं बऱ्याच प्रकारच्या सेवा करून घेतल्यात. एक विशिष्ट सेवा त्यांना सांगितल्यानंतर ती सेवा केली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी हे विचारलं ही तुम्ही माझ्याचकडे सेवा का करून घेतली. तर तेव्हा त्यांनी सांगितलं गतजन्मात तू टेंबे स्वामींचा शिष्य होतास आणि गतजन्मात जे काही तुझं राहिलेलं आहे ते मी तुझं या जन्मात तिथे जाऊन तुला परत करायला सांगितलेले आहे. हे गुरुदेवांनी स्वमुखाने त्यांना सांगितलेलं आहे. आता टेंबे स्वामी म्हणजे दुसरं कोण होते, तिसरं कोण होते? तर टेंबे स्वामी हे दत्तात्रयाचेच अवतार होते. आता काय कसं आहे माहिती का, त्या काळात ते टेंबे स्वामी म्हणून होते, या काळात हे क्षीरसागर महाराज म्हणून आहेत. म्हणजे जन्म कुठलाही तुमचं शरीर कुठलं असेल तरी अंतरंग आहेत ते त्या अंतरंग दत्तात्रयांचेच असल्यामुळे त्याही जन्मात टेंबे स्वामींच्या स्वरूपात आपलेच गुरु होते आणि आत्ताही तेच आहेत. त्यामुळे त्यांनी श्रीकांत निसळांना हा अनुभव सांगितला. त्याच धर्तीवर हा अभिनकरांचा अनुभव आहे. त्यांनी हा जो तर्क काढलेला आहे त्यांनी, पण तो 100% बरोबर आहे. 100% बरोबर आहे. असाच एक अनुभव त्यांनी अजून एक संकट निवारणाचा दिलेला आहे, ज्याला आपण संकट मोचक म्हणतो. तर मला वाटतं 2003 साली भाऊसाहेब ठाणेकरांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर एक वडीलधारी व्यक्ती आपल्या कुटुंबातली गेल्यावर साधारणपणे मनात एक मोठी पोकळी निर्माण होते. आणि काय असतं माहिती का, आपले आईवडील, आपले सासू सासरे जोपर्यंत हयात असतात तोपर्यंत आपल्यावर फारशी जबाबदारी नसते. भले ती वृद्ध मंडळी जरी पलंगावर बसलेली असली, जरी घरात वावरत असली, काही काम करत नसले तरी आपण जे काही करतोय ते त्यांना अवगत केलं की आपल्याला बरं वाटतं.
म्हणजे करायचं असतं आपणच, पण त्याचं क्रेडिट हे वडीलधाऱ्यांना द्यायचं असतं, ही आपल्याकडची परंपरा आहे. तर त्यामुळे आणि हे असं एका वडीलधारी व्यक्ती गेली, की मग आपल्यावर जबाबदारी येते आणि मग त्या जबाबदारीचं बऱ्याच वेळा टेन्शन येतं, पोकळी निर्माण झाली, असं काहीतरी आपल्याला वाटायला लागतं. आणि यांना मला वाटतं वडील पण नव्हते आणि सासरे पण नाहीत, तर त्यामुळे त्यांना जरा पोकळी वाटली आणि त्यानंतर ते सत्संगाचे सभासद झाले. काय? त्यानंतर सत्संगाचे सभासद झाले आणि सत्संगाचे सभासद झाल्यानंतर आनंद आश्रम इथे तेव्हा बैठक होत होती आणि एकदा लघुरुद्र सेवा कोणाकडे करायची ठरले आणि अचानकपणे यांच्याकडे करायची त्यांना काहीतरी अडचण आली. त्यामुळे तो लघुरुद्र हा अभिनकर यांच्या घरी करायचं ठरलं आणि अचानकच हे ठरलं. आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं आहे की लघुरुद्राची सेवा केल्यामुळे आपल्याला ज्या काही मानसिक क्लेश असतात किंवा मानसिक उणेपणा असतो, हे सगळं दूर जातं. म्हणजे मनाची जी दुःख आहेत, शरीराची दुःख ही सगळ्यांना दिसतात, ही दिसतात, त्याच्यावर उपचार करता येतात. पण मनाची दुःख आहेत ना, त्याच्यावर असा उघडपणे उपचार करता येत नाही. पण माणसाच्या मनामध्ये बऱ्याच वेळा ती घालमेल चालू असते आणि घालमेल कोणालाच सांगता येत नाही. पण सद्गुरूंनी सांगितलं आहे की अशा रुद्राभिषेकामुळे आपली मानसिक त्रास कमी होतो, आपल्यावर काही येणारी संकट आहेत ती टळतात. मग गुरुदेवांनी तर आपल्याला असं सांगितलं की आपल्या घरात साधारणपणे वर्ष 2 वर्षांनी एकदा तरी ही लघुरुद्र ही सेवा करून घ्यावी आणि देवस्थानमध्ये दर श्रावण महिन्यात आपण लघुरुद्राची सेवा ही करू शकतो. त्या ठिकाणी आपण जी काही सेवा अर्पण केली त्यातनं लघुरुद्र हा होतच असतो. लघुरुद्र हा शिवालयात केला तरी चालतो, आश्रमात केला तरी चालतो आणि आपल्या घरी केला तरी चालतो. माझ्या मते तर आपल्या घरी करणं हे फारच चांगलं आहे, कारण आपल्या घरातलं वातावरण त्या निमित्ताने चांगलं होतं. आश्रमात केलं आणि आश्रमात जर केलं आपणही तिथे उपस्थित राहिलं तर ते सोन्याहून पिवळं असा तो भाग आहे. आणि अशा हा तो अभिषेक केला गेला आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ते कुठेतरी स्कूटरवरनं शिक्रापूरच्या इकडे काहीतरी सेवा करण्याकरता निघालेले होते. काय शिक्रापूरच्या शिरूरच्या अलीकडे जे शिक्रापूर आहे तिकडे ते चाललेले होते आणि त्या ठिकाणी अचानकपणे ते स्कूटरला काय झालं काही कळलं नाही आणि स्कूटर वेडीवाकडी जायला लागली आणि बाकीचे गुरुबंधूही त्यांना ओरडायला लागले, अरे काय झालंय, काय झालंय, गाडी पंक्चर झाली का काय? आणि अचानक हे वेडवाकडे झाल्यावर ही घाबरले आणि थांबले. थांबल्यानंतर त्यांना वाटलं पंक्चर असेल, तर ते पंक्चर वगैरे नव्हतं. त्या गाडीचं एक चाक पूर्ण निखळलेलं होतं. सद्गुरूंची कृपा अशी की त्यातनं कोणताही अपघात त्या ठिकाणी घडला नाही आणि अपघात घडला असता तर हे दोघं स्कूटरवर भरधाव चाललेले होते. तर तिथं एक तर अशा अपघातात स्वतःलाही म्हणजे चालकाला किंवा पाठीमागे बसायला इजा होते किंवा दुसऱ्याला कोणतरी इजा होते. पण असं कुठलीही हानी न घडता ते ताबडतोब लक्षात आलं. त्या ठिकाणी तिथे मेकॅनिक त्यांना मिळाला आणि मेकॅनिक मिळाल्यामुळे ते स्कूटर पण त्यांची त्या ठिकाणी ती दुचाकी ही रिपेअर करता आली. म्हणजे या ठिकाणी आपल्यावर भविष्यात काही संकट येणार असेल तर त्याचे देखील काय केलं पाहिजे किंवा आपोआप आता ही लघुरुद्राची सेवा ही काही नियोजित नव्हती, पण ती आपोआप त्यांच्याकडे घरून घेतली. तर हे अशा पद्धतीने सद्गुरूचं आपल्या प्रत्येक भक्तावर लक्ष असतं. याच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे हे त्यांना ऑलरेडी माहीत असतं आणि त्याची उपाययोजना ते करत असतात. असा तो भाग आहे. कोणत्याही प्रकारे ते करत असतात. अभिनकर यांचे 2-3 जे अनुभव आहेत ते फार चांगले अनुभव आहेत आणि हा सगळ्याच दृष्टीने गुरुदेवांच्या भक्तवत्सलतेचा उत्कृष्ट नमुना म्हणूनच मी आपल्याला हे सांगितलेलं आहे. आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.